नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये. आज मैदान चालू आहे बलवडी या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये बकासूर पळाला. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील असा एकमेव बैल सलग 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस म्हणलं तरी पळतो. आणि पळतो असा की तो मालकाला माहितीच आहे, की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, मालकालाच माहीत नाही आहे की त्याचा पळ कसा आहे. थांबतच नाही बकासूर. आणि आजही काल पळाला 2 फेरं आणि 2 फेरं काल पळून आजसुद्धा त्याच मूडमध्ये, त्याच फ्रेश मूडमध्ये आला आणि तशाच पद्धतीने त्याने गट जो आहे तो काढलेला आहे. आणि तो गट जो आहे तो बकासूरने बलवडीच्या मैदानामध्ये 14 नंबर गटामध्ये ही गाडी पाळली होती बरं का. 14 नंबर गटामध्ये बकासूर आला आणि त्याने कमालच केली. एवढी सोपी गोष्ट नाही. बकासूर हा 12 महिने पाळणारा असा बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एकमेव नंदी आहे. तो कधीही पाऊस असू द्या, कितीही ऊन असू द्या, कितीही थंडी असू द्या, त्यात तो पळतोच. काही बैल आपल्या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये अशा आहेत सीझननुसार पळतात, परंतु हा असा नाही आहे. सीझन वगैरे काय नाही, कुठंही घाला त्याला, कसल्याही बैलासोबत घाला, त्याला वर आणणार तर आणणारच असा हा एकमेव या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूरने आज बलवडीच्या मैदानामध्ये सकाळी लवकर आला. लवकर आल्यानंतर त्याचा गट जो आहे तो 14मध्ये पळाला. 14मध्ये बकासूर तास क्रमांक 3वरून गाडी पळाली आणि सुंदर गाडी पळाली. बकासूरची खरं स्पीड जी आहे ती उजवीन आहे. मी अजूनही सांगतो आहे तुम्हाला, प्रत्येक बैलाची खांद एक नाही एक फिक्स असते. बकासूर दोन्ही खांदी पळतो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, परंतु बकासूर उजव्या खांदी हा चांगला पळतो सगळ्यांना माहीत आहे. परंतु काय होते, काही ठिकाणच्या मैदानामध्ये बकासूरला जर बैलाचा तो खांदा नसेल तर बकासूरला डावी खांदी झोपत आहेत. त्याच्यामुळे बकासूरचं स्पीड जे आहे ते कमी आल्यागत वाटते. असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. मी वारंवार सांगतो आहे. पण असो, ते म्हणतात की मोठमोठे गार करतो गंमतमध्ये. म्हणजे एक त्याचा अर्थ असा आहे की एक ते वाक्य जे आहे ते गाण्यासाठी आहे, परंतु या ठिकाणी तसं नाही चालणार. या ठिकाणी बकासूर पळून उत्तर देतो आणि त्याला जर कुणी जर नावड जर ठेवली की हा संपला आहे, हा पळू शकत नाही, तो पळून उत्तर देतो आणि संबंध महाराष्ट्र तो उत्तर बघतोच, त्याचं पळून देतो तो. आज बकासूरचा पैरा जो आहे तो खरसुंडीचा बब्या, घाणंदकरांचा बब्या. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, सागर शेटकात्रे घाणंद यांचा जो पॉवर प्लस कराड यांचा जो घाणंदकरांचा बब्या आहे, त्यांचा दुर्गासुद्धा आहे. घरचाच साज म्हणावं लागेल, कारण की आता बकासूरच्या पुढे यांचंसुद्धा नाव लागतं घाणंदकरांच्या दुर्गाचं, बब्याचं. म्हणजे घरचाच साज पाळताना असं वाटलं. आणि सुनील मोरे सरकारांनी सांगितलंसुद्धा की घरचा साज पाळला. सुंदर अशी गाडी जी आहे ती या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सतत बकासूरच्या गाडीवरती असणारे असे हे बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांनी ही गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे. जोशामध्ये पळाला आहे बकासूर आणि बकासूरला आजसुद्धा रोखणं कठीण होईल, कारण की ही जोडी जेव्हा पळाले तेव्हा गुलालच मिळवलेला आहे. आणि 100% आजसुद्धा ही जोडी त्याच जोशामध्ये पळाली, तीच कामगिरी पुन्हा एकदा होते की काय. कारण की आज त्या मैदानामध्ये आज रथी महारथी आहे. 36 गट का किती पळणार आहे त्या मैदानामध्ये, आय थिंक 36च गट पळणार असतील त्या मैदानामध्ये. घोटचा सर्जा आणि 10 सरकार यांचा सर्जा ही एक टॉपची जोडी पळाली बरं का. तीसुद्धा जोडी चांगली पळाली. डोळ्याचं पारणं फेडलं त्यासुद्धा जोडीनं. आणि एक जोडी पळाली चिक्या कारोंडेकरांचा, शनी शिंगणापूरकरांचा चित्रा, ही सुद्धा जोडी चांगलीच पळाली. वेगाचा शेवट सर्जा जो आहे तो किनी मैदानामध्ये पळाला आहे. त्याचा पैरा काय माहीत नाही, तो सुद्धा चांगला पळाला. सातारा एक्सप्रेस बालमा तो सुद्धा चांगला पळाला. सुंदर बॉस मला वाटते गट क्रमांक 2मध्ये दिसतोय मला पित्री लावला पलवडच्या मैदानामध्ये, तोच आहे का काय कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. सचिन लाक्षेची सुद्धा जोडी आज पुन्हा एकदा जोशामध्ये त्याच पळाली आणि तेच पुशेगावचे ड्रायव्हर होते भैया ड्रायव्हर बांबोळेकर. म्हणजे अशी रती महारथी चाललेली आहे त्या मैदानामध्ये. 1 ते 15चे गट मला समजले त्या ठिकाणी. आता जे काही गट असतील त्या गटाचे मला निकाल तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. कोणता नंदी कसा पळतोय ह्याचंसुद्धा सांगा कमेंट्स बॉक्समध्ये, कारण की आज जे आहे ते मैदानामध्ये 5 ते 6 आज मैदाने आहेत आणि त्या 5 ते 6 मैदानामध्ये कुठला नंदी कुठं पळतोय तेच काय समजेना. परंतु असो, आज या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील असा हा बकासूर सलग दाटून पळणारा बकासूर आणि खरचुंडीचा बाब्या ही गाडी आज 100% गुलाल मिळवेल अशी आशा व्यक्त करतो. घरणीकेकरांचा राजा कोणत्या गटामध्ये आहे हे मला कमेंट्समध्ये सांगा. रायफल 81 हा सुद्धा कोणत्या गटामध्ये पळणार आहे ते सुद्धा सांगा. बाकीचे जे सप्तहिंद केसरी भारत उद्या पळणार आहे, कारण की उद्या आपला सप्तहिंद केसरी भारत कालगाव
कालगावच्या मैदानामध्ये दिसेल. त्या कालगावच्या मैदानामध्ये आपण जाणार आहोत आणि उद्या एक फॅन आहे आपला, त्याची वारंवार माझ्याकडे कंप्लेंट येते की किरणाप्पांची मुलाखत घ्या. 100% उद्या किरणाप्पांची मुलाखत होईल आणि होईल. धन्यवाद.